नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईत काल पार पडलेल्या भाजपच्या मुंबई प्रदेशाचा जो मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पुढच्या 2 वर्षाकरता आशिष शेलारांची पुनर्नियुक्ती अध्यक्षपदी करण्यात आली. आणि यावेळेला आशिष शेलार असतील किंवा मुख्यमंत्री असतील, या दोघांनीही नाव न घेता थेट शिवसेनेवरती अनेक बाण सोडले. त्यामुळे शिवसेनेतनं आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवरती फार काही त्याची प्रतिक्रिया उमटलेली दिसली नाही. पण त्याच्या आधीपर्यंत गेल्या 2 आठवड्यापूर्वी या दोन्ही पक्षांमध्ये जे काही द्वंद्व चाललं होतं, जे काही रामायण महाभारत सुरू होतं, इतकंच नाही तर शोलेतल्या अभिनयाच्या प्रत्येक टप्प्यावरचे नावं देखील पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळाली आणि नवा चित्रपट निर्माण होतो की काय याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता किमान त्या शक्यतेला पूर्णविराम या मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यंत मिळालाय. उद्या एकदा शपथविधी झाला की पुढे काय काय रामायण घडतं हे देखील बघावं लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्याविषयी आपण बोलणार आहोत. मुख्यमंत्री बोलता बोलता म्हणाले की गेल्या 15 वर्षात मुंबईचं जे वाटोळं झालंय, आता आम्ही ते सगळं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. जे एका दगडात 2 पक्षी मुख्यमंत्री मारत होते का? आघाडी सरकारवर टीका करायची होती की मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या सत्तेवर त्यांना बाण मारायचा होता, हे मात्र स्पष्टपणे जाणवत होतं. त्यामुळे 3 महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण चर्चा करतोय. पहिला मुद्दा असेल की 15 वर्षात मुंबईचं वाटोळं झालं असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट शिवसेनेवर बाण सोडलाय का? दुसरा मुद्दा आहे, मुंबई महापालिकेत सेना भाजप कल्याण डोंबिवलीचाच फॉर्म्युला राबवतेय का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा प्रश्न असेल की सेना भाजप स्वतंत्र निवडणूक लढल्यास स्वबळावर सत्ता मिळवण्याचे त्यांचे दावे खरे होतील का? हे 3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत स्टुडिओत आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ता आहेत. आणि बाळा नर नगरसेवक आहेत शिवसेनेचे आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. या सगळ्या चर्चेची सुरुवात मला शिरसाट साहेब तुमच्यापासून करायची आहे. शिवसेनेने अनेक वेळा या तुमच्या टीकेला वार केले आणि काल तुम्ही जेवढे काय तुमच्या भात्यात बाण होते तेवढे सोडण्याचा प्रयत्न केला, पण तो लागला की नाही याचा अंदाज आता काही दिवसानंतर आपल्याला येईल. पण ही जी काही सुंदोपसुंदी चालली आहे, निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी चालली आहे की एकमेकांचं उपटं काढण्यासाठी चालली आहे? आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मितहास्य, त्यांची ती धीर गंभीर मुद्रा आणि हातात असलेलं विकासाचं कमळ, ते कोणावर बाण मारतील त्यांच्या भात्यात बाणच घेऊन फिरत नाहीत, ते विकासाचं कमळ घेऊन फिरतात. आणि विकासाचं कमळ जिथे जिथे फुलवायचंय तिथे तिथे सद्य परिस्थिती काय, ज्याला आपण म्हणतो मातीची चाचणी, सॉइल टेस्टिंग करावं लागतं. बरोबर. त्याशिवाय ते पीक येणार नाही, पीक उत्पन्नात परिवर्तन होणार नाही. आणि म्हणूनच मुंबई शहराची वाताहत झाली आहे, वाट लागली असं त्यांनी जे वक्तव्य केलं हे सत्यच आहे. म्हणजे मला नाही वाटत की कोणीही असं म्हणेल की मुंबई शहर अत्यंत उत्कृष्ट आहे आणि काही वाट लागली नाही, अतिशय सुंदर आहे, ट्रॅफिक आणि सगळी वाहतूक सुरळीत चालली आहे, सगळं काही सुरळीत चाललंय, लोकांना हवं तिथे घर मिळतंय, असं काहीच नाही. मुंबईची वाट लागली हे खरंच आहे. कुणी लावली? पण कुणी लावली? मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर त्याच्यात दिलं. गेल्या 15 वर्षात या 15 या आकड्यामध्येच ते उत्तर दडलेलं आहे. आणि ते दडलेलं उत्तर अगदी स्पष्ट असताना आघाडी सरकारच्या काळामध्ये, म्हणजे आघाडी सरकारचा काळ हा गेल्या 50 वर्षाचा आहे, 2 डेव्हलपमेंट प्लॅन्स आलेत. 1967 साली आला, काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं. 1991 साली आला, काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं. आपण 15 वर्षाचा विचार करू. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, 15 वर्षाचा उल्लेख करूया. गंगेला नाही मिळालं, मागचं जे झालं गेलं आहे त्याचे सगळे जे पडसाद आहेत ते आज आत्ता उमटत आहेत. या इथे मुंबई शहरामध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्यात एवढी रिझर्वेशन्स बदलण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी 37(1) अंडर वेगवेगळे नोटिफिकेशन्स काढून एवढी रिझर्वेशन्स केली. बिल्डरसाठी एवढ्या रिझर्वेशन्स बदलल्या, पार्किंगचा घोटाळा केला, आदर्शता घोटाळा मुख्यमंत्र्यांनी केला, FSIचा घोटाळा केला, मिलची लँड संपूर्णपणे गिळंकृत केली. हे सगळं केल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे ते कुठेच उभं केलं नाही. एकच मेट्रो, त्याला 15 वर्ष. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड 15 वर्ष. फ्री एक्सप्रेस फ्रीवे 15 वर्ष. 15 वर्ष प्रोजेक्ट रखडले. आणि इथे अफोर्डेबल हाऊसिंग जाऊ द्या,
1 करोड ठीक आहे, त्या मुद्द्याकडे मी नंतर त्या मुद्द्याकडे नंतर येतो. स्वस्त घर असं होऊ शकत नाही 1 करोड मध्ये. 1 करोड स्वस्त घर दिलं. 1 करोडचं घर जर स्वस्त वाट कोणी लावली त्याच्याकडे येतो मी वेगळ्या मुद्द्याकडे. पण वाद असेल बाळानर, मी येतो शिरसाट साहेब तुमच्याकडे. बाळानर, ज्या पद्धतीने काल अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर सगळी टीका केली गेली, आशिष शेलारांनी केली, राक्षसाच्या उपमेपर्यंत गेले, याच्या आधी आसरानी, गब्बर सिंग हे सगळे शोलेचे सगळे नावं घेऊन झाली होती, आणि एवढं होऊन मुख्यमंत्री थेट म्हणाले की आमचा कोणाचा मालकीचा पक्ष नाहीये, आमचा विचाराचा पक्ष आहे. म्हणजे मालकीचा पक्ष असं दाखवून थेट शिवसेनेकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. असं नाही वाटत एकी संधी सोडत नाही. मी बाळानरांना विचारतो, तुमच्याकडे येतो, मी बाळानरांना विचारतो. सर्वप्रथम शिवसेना हा पक्ष, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या एका विचाराने चालतोय, आणि त्यांचाच वसा घेऊन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब काम करत आहेत. खऱ्या अर्थाने या मुंबई शहराला, या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने जे काही करायचं आहे, काम करायचं ते आपल्या पद्धतीने करतायत. कालच्या गोष्टीचा उल्लेख केला तर हे राजकारण आहे, आणि राजकारण कोणाला कसं करावं, काय करावं हे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने करत असेल. मला निश्चित माहिती आहे उद्धव साहेब ज्या पद्धतीने तळागाळातल्या जनतेला समोर ठेवून काम करतायत, आणि हेच हिताचं आहे, आणि तेच खऱ्या अर्थाने आवश्यक आहे. मला वाटतं मुंबईचा विकास असेल, महाराष्ट्राचा विचार असेल, आणि 15 वर्षाचा मागचा विचार आपण मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे जर आपण म्हटलं तर 15 वर्षामध्ये शासन कोणाचं होतं? मुंबई शहरामध्ये आज सगळ्या बाजूने टीका होते आहे, चर्चा होते आहे, मुंबईची वाट लागली, असं झालं तसं झालं. मग त्याला जबाबदार कोण हा प्रश्न समोर येत असताना मग मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या आणि बीजेपीची सत्ता आहे, पण त्याच्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र शासन आहे, महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे, महाराष्ट्र शासनामध्ये वेगवेगळी प्राधिकरण आहेत, त्यांची देखील जबाबदारी, त्यांच्यामधून असलेल्या अडचणी ह्या देखील नाकारता येणार नाहीत. आणि म्हणून या सगळ्यावर सारासार विचार करून जर विचार केला तर गेल्या 15 वर्षामध्ये सत्तेमध्ये जे सरकार होतं, सत्तेमध्ये जे कार्य होते, त्यांची देखील जबाबदारी टाळून चालणार नाही. त्यांची जबाबदारी टाळून चालणार नाही. पण माझे सर दोघेही व्यवस्थित आपापली बाजू सांभाळताना दिसत आहेत. पण सत्तेचं राजकारण होत आहे, मुख्यमंत्र्यांनी बाण सोडलाय, सेनेची याच्या आधी सामनात्मक टीका झालेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेनेने पण टीका केली आहे. पण आता औरंगजेब निजामापर्यंत गेलेली शिवसेना एकदम शांत बसलेली दिसते, आणि भाजपने त्याचा बरोबर फायदा उचललेला दिसतो. शिवसेना जाणून घ्या, शिवसेना कधीही शांत बसलेली नाही, कधी शांत बसणार नाही. शिवसेनेच्या समोर एकच उद्देश आहे की जनतेची सेवा करणं, जनतेचे प्रश्न सोडवणं, आणि ज्या वेळेला आक्रमक व्हायची गरज आहे त्यावेळी निश्चित आक्रमक होणार. ठीक आहे, आता आज गरज नाही आवश्यकता नाही. शिवसेना कशा पद्धतीने आक्रमक होते आणि किती वेगाने शांत होते हे गेल्या आठवड्याभरामध्ये आपण पाहिलेलं आहे. एकूणच आपण त्याकडे वळण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विधानं कालच्या त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये केली ती खूप महत्त्वपूर्ण आहेत, कारण त्यांनी थेटपणे राज्याच्या प्रमुखाने असं सांगणं की 15 वर्षात या शहराची वाट लागली, मुंबईकरांचं निम्म आयुष्य प्रवासामध्ये, ट्रान्झिटमध्ये जातं, हे मुख्यमंत्र्यांनी मान्य करणं आणि ते लोकांसमोर मांडणं. त्यांनी जे गेल्या 15 वर्षाबद्दल बोलले त्यातले 2 वर्ष जवळपास 1.5 वर्षाहून अधिक काळ त्यांचाच आहे, त्यामुळे तो सुद्धा त्यांनी ऍक्सेप्ट केलेला असेल असं आपण गृहीत धरू शकू. तर या मागील 15 वर्षामध्ये विशेषतः 2006 मध्ये म्हणजे 26 जुलैला ज्या पद्धतीने मुंबई पूर्ण पाण्याखाली गेलेली होती, त्या सगळ्या नंतरच्या परिस्थितीमध्ये मुंबईच्या विकासासाठी ज्या प्रकारे काम व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने मुंबईकडे पाहायला गेलं पाहिजे होतं, ते गेलेलं नाहीये. आज राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांच्यातील जो संघर्ष आहे हा सत्ता संघर्ष वेगळा आहे, परंतु त्याच्या जोडीला जर दोन्ही पातळींवर सर्वसामान्य माणसाचं हित जर लक्षात ठेवून जर काही कामं केली गेली असती तर निश्चितच मुंबईचा चेहरा बदललेला असता. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी मुंबईचं वर्णन केलेलं की मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची लंका वाचतो हिचा डंका त्रिभुवनात. त्या काळामध्ये मुंबईचं आकर्षण तेवढं होतं, त्यामुळे असेल कदाचित मुंबईमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात लोंढे येत गेले. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे मुंबईचं जी एकूण रचना आहे म्हणजे मुंबईची वाढच ही मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीमुळे झालेली आहे. म्हणजे 1664 मध्ये महाराजांनी पहिली ज्वारी केली, त्यानंतर त्याच वर्षी
म्हणजे 5 जानेवारी 1664 मध्ये महाराज सुरतेमध्ये पोहोचले आणि त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर 1664 मध्ये मुंबईमध्ये ब्रिटिशांनी आपली वखार आणण्याचं ठरलेलं आहे. तर ह्या सगळ्या याच्यात आपण एक लक्षात घेतली पाहिजे की मुंबईची ही जी रचना आहे ही रचना इतिहासामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत गेली. पण आज अशी परिस्थिती आलेली आहे की महाराष्ट्र राज्य जेव्हा स्थापन झालं तेव्हा ज्या मुंबईची लोकसंख्या ही जेमतेम 30-35 लाखाच्या आसपास होती आणि आता ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, 2-2.25 कोटीच्या वरती गेलेली आहे. पण इथले रस्ते, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर ते वाढवण्यासाठी मुंबईची गटार व्यवस्था, मुंबई शहराची ही आदर्शवत गटार व्यवस्था आहे. परंतु तशी गटार व्यवस्था स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आम्हाला उर्वरित मुंबईच्या भागामध्ये उभारता आली नाही. हे आपलं दुर्दैव आहे. मुंबई महापालिकेचं जे शहरातलं कार्यालय आहे तशा पद्धतीची कार्यालय आपल्याला उपनगरामध्ये किंवा अन्य ठिकाणी ती रिप्लिकेट करता आली नाही, तशा पद्धतीची कार्यालय उभारता आली नाही. याचं कारण असं आहे की मुंबई महापालिका जेव्हा कार्यरत होती तेव्हा जे तिथे लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह असायचे, लोकांचे प्रतिनिधी असायचे, त्यांना नगरपिता म्हटलं जायचं. ते खऱ्या अर्थाने पित्याप्रमाणे शहराची काळजी घ्यायची. त्यानंतर जे नगरसेवक आले या नगरसेवकांनी मुंबई नगराची सेवा करण्याऐवजी स्वसेवेकडे जास्त लक्ष दिलं आणि त्यामुळे असेल कदाचित मुंबई शहराच्या एकूण विकासाचा जो पाया होता तो पायाच ढासळून गेलेला आहे. आज त्या विषयावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. कारण दूरदृष्टी असणारे नगरसेवक या नगरपिता या मुंबई महापालिकेने बघितलेले आहेत. मुंबई महापालिकेची इमारत ज्या माणसाने बांधलेली होती त्याचा इतिहास जरी बघितला ना तरी लक्षात येईल की किती वेगळ्या पद्धतीने त्यागातून काम करणारे लोक होते. पण आता ज्या प्रकारे तिथे सगळ्या पद्धतीने टक्केवारीचं राजकारण झालेलं आहे, ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरांना डोक्यावर घेऊन नाचणारे आमचे प्रतिनिधी तिथे आपल्याला दिसतात. तर या सगळ्या याच्यामध्ये मुख्यमंत्री जर असं बोलत असतील तर त्यांनी पहिल्यांदा हे दुरुस्त केलं पाहिजे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे निश्चितच, कारण ते गेली 15 वर्ष नव्हते. पण 2 वर्षाचं काय त्यांच्या, आणि जर ते मुख्यमंत्री जर अशी नांगी टाकणार असतील किंवा मुख्यमंत्री जर अशा पद्धतीने विधान करणार असतील तर मग मुंबईकरांनी पाहायचं कोणाकडे? नाही, मुख्यमंत्र्यांनी अजिबात नांगी टाकलेली नाही. आपण पूर्ण भाषण ऐकलेलं आहे, महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. त्यांनी म्हटलं गेल्या 15 वर्षात मुंबईची वाताहत झाली आणि गेल्या 1.5 वर्षात आलेल्या भाजपा सरकारने काय काय केलं याची पूर्ण जंत्री 152 किलोमीटरचा मेट्रो 2, मेट्रो 3, मेट्रो 4, कोस्टल रोड 33 किलोमीटरचा, हे सगळं प्रस्तावित आहे. भाजपा सरकारने हे सगळं प्रस्तावित आहे. प्रत्यक्षात आलं का हे महत्त्वाचं. शिरसाट साहेब ऐका ना, त्या महादू वाण्यासारखी गोष्ट झाली. तो जागेवर बसून खूप मोठ्या माडी बांधायचा. ह्या सगळ्या घोषणा झाल्या. मेट्रो 3 प्रकल्प येतोय, कोस्टल रोड व्हायचा आहे, त्याला तुमची मित्रपक्ष विरोध करताय. नाही तुम्ही म्हणताय, तुम्ही ऐकून घ्या, थोडं ऐकण्याची तयारी ठेवा ना. नाही, बिलकुल ऐकण्याची. मुख्यमंत्र्यांचं भाषण तुम्ही नीट ऐकलं नाही. मला सांगा, मी सगळं भाषण घाल पूर्ण ऐकून म्हणून भाषण पूर्ण ऐकलंय. माझं म्हणणं ऐकून घ्या. मेट्रो 3चं मुख्यमंत्री म्हणाले की नाही मुंबईचा नागरिक किड्या मुंग्यासारखी अवस्थेत जगतोय. बरोबर आहे, म्हणाले. मेट्रो 3 प्रकल्प 10,000 कोटीचा तुमचा आत्ता चालू झालाय का? झाला ना. कुठे झालाय तेच सांग, ऐकून त्याच्यातून लोक वाहतूक करतायत. राजेंद्रजी ज्यांच्या काळामध्ये मेट्रोची घोषणा झाली होती, आपण ऐकण्याची जरा तयारी ठेवा. 2 मिनिटं थांबा. आज सकाळचं वर्तमानपत्र काढा. जे मेट्रोचे 26 स्टेशन्स आहेत त्या 26 स्टेशनचं पूर्ण कामाचा टेंडर अवॉर्ड केलेला आहे 5 जुलैला. मी तारीख सांगतो, 5 जुलैला सुरुवात झाली का? सुरुवात म्हणजे ऐकायला, सुरुवात करणं म्हणजे लोकांना सुविधा मिळाल्या असं नव्हे. प्रत्यक्षात सुविधा ओव्हरनाईट मिळू शकत नाहीत. तोच तर मुद्दा आहे. आणि गव्हर्नन्स हे सगळं झोपी गेलेलं होतं. गेल्या 50 वर्षात काही झालं नाही. डॉक्टर वाघमारे 18 महिन्यामध्ये सगळं पाहिजे. डॉक्टर वाघमारे काय म्हणाल? मुख्यमंत्र्यांनी एवढे राजेंद्रजी, डॉक्टर वाघमारे नाही का तेच आता झोपलेत तुम्ही? राजेंद्रजी, बोला. राजेंद्रजी, तुम्ही नेहमी या शिरसाट साहेबांना बोलवत जा, म्हणजे थोडी प्रेक्षकांची आणि आमची करमणूक बाकी नक्कीच होणार जर तुम्ही शिरसाट साहेबांना बोलवलं तर. तुम्ही काहीच कसं म्हणजे कुठच्या विश्वामध्ये वावरतात बीजेपीचे लोक हे समजण्याच्या पलीकडे. आज काम सुरू झाले. प्रश्न असा आहे, ऐकून घ्या शिरसाट साहेब, ऐकून घ्या. काय आहे की हे बीजेपी वाले समजतात की ही मुंबईतील जनता ही एकतर मूर्ख आहे
किंवा इकडे राहणारे सगळे लोक वेडे आहेत. अहो, महानगरपालिकेचं काम आहे, या महानगरपालिकेचं काम आहे की शहरामधले रस्ते, शहरामधले नाले, शहरामधले रस्त्यांवरचे खड्डे, हॉस्पिटल्स आणि महानगरपालिकेच्या शाळा ह्या मूलभूत गरजा महानगरपालिकेच्या असतात. याच्यामध्ये 15 वर्षाच्या राज्य सरकारच्या कारभाराचा प्रश्न महानगरपालिकेच्या कामामध्ये येत नाही. गेल्या 20 वर्षापासून शिवसेना बीजेपी या महानगरपालिकेवर राज्य करते. जिथे मी राहतो, साधं उदाहरण देतो, हिंदमाता या नाक्याजवळ मी राहतो. मला आज गेली 40 वर्ष झाली, मी दरवर्षी ऐकतोय की हिंदमाताचं पाणी आता तुंबणार नाही, नवीन पंपिंग स्टेशन बांधणार. आणि हे ऐकत ऐकत माननीय उद्धवजी ठाकरेंनी तिथे उद्घाटन केलं यावर्षी. आशिष शेलार तिकडे गेले नाहीत, पण आजही उद्घाटन करून 15 मिनिटं पाऊस झाला की पाणी तुंबतच. आज मुंबईची सगळी गेल्या 20 वर्षाची वर्तमानपत्र काढली तर जिथे खड्डे आहेत तिथे खड्डे आहेतच. हॉस्पिटलची अवस्था तर भयानक झालेली आहे. तुम्ही काय केलं ते सांगा ना. 15 वर्षात तुम्ही काय केलं? सगळ्या गोष्टी, ब्रिटानियाचं पाणी पाणी तुंबवलंय म्हणून तुम्ही राहता, तुम्ही काय केलं? अहो शिरसाट साहेब, ऐकून घ्यायला शिका. काय केलं ते सांगा ना. ऐकून घ्यायला शिका. 15 वर्षात तुम्ही कशी वाहतात केली ते सांगा. ऐकून घ्यायला शिका. सहिष्णू बना, सहिष्णू सहिष्णू बना, भरपूर सहिष्णू. 15 वर्ष तुम्हाला सहन केलं, आणखी काय सहिष्णुता पाहिजे? 20 वर्ष कामं केली, 15 वर्ष तुम्हाला सहन करणं. खड्ड्यांमध्ये ढकललं. आज मुंबईचे लोक, ही मुंबई खड्ड्यांमध्ये आहे की खड्डा मुंबईमध्ये आहे हा प्रश्न आलेला आहे. या मुंबई महानगरपालिकेचं जे खड्ड्याचं बजेट आहे 100 कोटी रुपयाचं, अजिबात नाही, अजिबात नाही. माहिती घेऊन बोला. आता महाराष्ट्र टाइम्स वाचा. हायकोर्टाचा निर्णय काय आहे? हायकोर्टाने या मुंबई महानगरपालिकेला सांगितलंय की भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर लोकांना तुम्ही दिलेली टेंडर हायकोर्टाने कॅन्सल केली. म्हणजे ही शिवसेना बीजेपीच्या कानशिलात लावलेली आहे हायकोर्टाने, आणि तरी यांना जाग येत नाही. ठीक आहे, मी या मुद्द्याकडे येतो डॉक्टर, या मुद्द्याकडे येतो डॉक्टर, या मुद्द्याकडे येतो मी. अहो तुमच्याकडे बघा डॉक्टर, येतो 1 मिनिट. किती डॉक्टर आठवडे मी येतो या मुद्द्याकडे. पुढच्या भागात मला चर्चा करायची आहे, पण विद्यार्थी तुम्हाला डॉक्टर 1 मिनिट, डॉक्टर 1 मिनिट. विद्यार्थी तुम्हाला काय वाटतं नेमकं की जे काही शिवसेना भाजपचं चाललंय हे कशासाठी चालू आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची विरोधकांची जी स्पेस आहे, जी जागा आहे, ती कुठतरी यांना घ्यायची आहे आणि तिथे फार वाव द्यायचा नाहीये. जनतेच्या मनात पण फार वाव विरोधकांच्या बद्दल निर्माण करू द्यायचा नाही, म्हणून ही सगळी खेळी चालली आहे की फक्त केवळ दाखवल्यासारखं कर, मारल्यासारखं कर या पद्धतीने सुरू आहे. नाही, गेले 22 ते 22 वर्ष महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. ही महापालिका, मुंबईची महापालिका ही देशातली सगळ्यात श्रीमंत आणि अनेक राज्यांचं बजेट असलेली, म्हणजे आता तर तिचं 37,000 कोटीचं बजेट आहे. आणि या महापालिकेला आपली अकार्यक्षमता, म्हणजे गेले 22 वर्षात त्यांनी काहीही काम केलेलं नाही आहे आणि ती अकार्यक्षमता कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न 15 वर्षाच्या सत्तेत आम्ही काय केलं असं सांगून मुख्यमंत्र्यांनी एक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्यामध्ये ते यशस्वी होऊ शकणार नाही, कारण मुंबईतले अगदी झोपडपट्टीतला राहणारा माणूस असू दे किंवा मध्यमवर्गीय फ्लॅटमध्ये राहणारा माणूस असू दे किंवा बंगल्यामध्ये राहणारा माणूस असू दे, तो या मुंबई महापालिकेच्या कारभारावरती पूर्णपणे कंटाळलेला आहे. कारण हे नाले सफाई आपण बघतोय, रस्त्यावरचे खड्डे आपण बघतोय आणि ह्या महापालिकेमध्ये ह्या दोघांची सत्ता आहे. म्हणजे हे एकमेकांवरती आता आरोप प्रत्यारोप करत असतील तरी सत्तेतले सहभागी आणि भ्रष्टाचाराचे सहभागी हे सगळे आहेत. आज मुंबईच्या रस्त्यांवरती जे खड्डे पडतायत ते भ्रष्टाचाराचे खड्डे आहेत. आणि आता मुख्यमंत्री जर सांगत असतील की आम्ही आता खूप चांगलं काम करू आणि आम्ही मेट्रोचे जाळे आणणार आहेत, कोस्टल रोड करणार आहेत, धारावीचा पुनर्विकास करणार आहे, बीडीटीचा पुनर्विकास करणार आहे, मुंबईला विकासाची ब्लूप्रिंट आणणार आहे, पण आता मुख्यमंत्र्यांवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही. गेली 2 वर्ष भाजपने केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्णपणे फोल ठरलेली आहेत. महागाईने लोक त्रस्त झालेले आहेत. आता शिरसाट सांगत होते की 15 वर्षात काय केलं. अरे मेट्रो रेल्वेला उशीर का झाला? मला माहिती, मी तेव्हा नगरसेविका होते, त्यावेळी सुद्धा आपण तिथे मेट्रोचे स्टेशन्स कुठे करायचे त्याच्यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नाही.
वेळोवेळी प्रकल्प कसे रखडवायचे. MMRDA ने संपूर्ण हायवेवरती जवळजवळ 250 ते 300 टॉयलेट बांधायचा प्रोजेक्ट आणला होता. महापालिकेने सांगितलं MMRDA ची जबाबदारी नाही, ही आमची आहे. परंतु यांनी कुठे टॉयलेट्सही बांधले नाहीत ना MMRDA ला बांधू दिले नाही. म्हणजे जिथे जिथे राज्य सरकार चांगली कामं करण्याचा प्रस्ताव आणला तर यांनी खोडा घातलेला आहे, जागा सुद्धा दिलेल्या नाहीयेत. म्हणजे प्रोजेक्ट्स का रखडली तर तुमच्या अकार्यक्षमतेमुळे रखडलेली आहेत. आज जे आशिष शेलार सांगतायत की आम्ही हे करणार ते करणार, अरे तुम्ही स्वतः त्या स्टँडिंग कमिटीमध्ये होता. आज तुम्ही काय बोलताय? आज रस्त्यांवरती खड्डे पडतायत, कॉन्ट्रॅक्टर सगळे ब्लॅकलिस्ट केलेले कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कसे दिले? कारण सत्तेमध्ये जसे सहभागी होते तसे मोठे मोठे जे यांचे ही जी यांची टेंडर्स निघतात तेव्हा हे पर्सेंटेज यांचे ठरलेले असतात आणि त्या पर्सेंटेज वरनच हे सगळ्यांनी वाटून खाल्लेले आहेत. आणि आता आशिष शेलार याच्यातनं सुटू शकत नाहीत. मुंबईचा माणूस हा अत्यंत हुशार आहे आणि आता गेले 20-22 वर्षामध्ये आज प्रॉपर्टी टॅक्स वाढवायचा म्हणताय तुम्ही. मुंबई महापालिकेमध्ये संबंध जे प्रशासन आहे, जे नगरसेवक आहेत, ह्या सगळ्यांनी जर ही टक्केवारी खायची बंद केली तर मला असं वाटतं प्रॉपर्टी टॅक्स मुंबईकरांना लावायची गरज नाहीये. मुख्यमंत्र्यांनी तो प्रॉपर्टी टॅक्स बिलकुल वाढू देता कामा नये, तरच मी त्यांना समजेल की यांनी काहीतरी लोकांसाठी करतायत म्हणून. ठीक आहे विद्यार्थी, बाळावर ब्रेक घ्यायचा. तुम्हाला काय म्हणायचं होतं? साहेब, सर्वप्रथम मी म्हात्रे साहेबांचा थोडासा उल्लेख करतो की त्यांनी म्हटलं नगरपिता पूर्वी नाव होतं आणि आता नगरसेवक झालंय. नक्कीच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी नगरपिताच्या ऐवजी नगरसेवक म्हणजे खरं जनतेला सेवा करणारा माणूस म्हणून नगरसेवक असं केलं. आणि खऱ्या अर्थाने दूरदृष्टी असलेले नगरसेवक आजही आहेत. परंतु खऱ्या अर्थाने जे आता मतांच्या माध्यमाचं जे राजकारण चालू आहे त्याचा विचार केला तर खरं मुंबईची प्रगती किंवा महाराष्ट्राची प्रगती विकास होण्याची खीळ बसते असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिका हे महाराष्ट्र राज्याचं अपत्य आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून वेगवेगळी प्राधिकरणं मुंबईमध्ये कार्यरत आहेत. मग मेट्रो असेल, MIDC असेल, MMRDA असेल, BPD असेल, ह्या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत ह्या मुंबईमध्ये कार्यरत असताना त्याच्या माध्यमातून जे काही प्रोजेक्ट राबवले जातात त्या प्रोजेक्टवर त्यांना प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यांना अधिकार असल्यामुळे मुंबईच्या विकासामध्ये मुंबईच्या प्लॅनिंग प्रमाणे काम होत नाहीये आणि खऱ्या अर्थाने तिथे अडचण निर्माण होतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड हा मागच्या सरकारच्या माध्यमातून हाती घेतला गेला. 15 वर्ष पूर्ण करता करता तो पूर्ण देखील झाला नाही. आज हायवे पासून पश्चिम एक्सप्रेस ईस्टर्न पर्यंत जात असताना ज्या काही सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्ता अशा प्रकारची 100 फुटाची त्याची ही होती, रुंदी होती, आज अस्तित्वात 150 फुटाची होती, आज 100 फुटाची देखील अस्तित्वात नाही आहे. म्हणजे ही संपूर्ण कामं एका वेगवेगळ्या प्राधिकरणाच्या माध्यमातून आणायची, ती पूर्ण करायची नाही आणि अशा माध्यमातून जे काही प्रोजेक्ट रखडलेले आहेत त्याच्यामुळे मुंबईची वाताहत झालेली आहे. हे माझं मत आहे. प्रोजेक्ट जो आहे 2011 मध्ये मला जरा बोलू द्या, 2 मिनिटं जरा बोलू द्या. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मुंबईच्या विकासाच्या बाबतीत चर्चा केली, स्टँडिंग कमिटीच्या विषयावर चर्चा केली. न्यायालयाने निश्चितच या ठिकाणी निर्णय दिलाय की जे काही ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि अन्य काही आहे, ओके ठीक आहे असतील, पण या ठिकाणी काम करत असताना माननीय कारण सांगतो म्हणजे आहेत एकीकडे मान्य करताय आणि त्या लोकांना तुम्ही कामं देताय, असतील कसं काय? ऑफिसच्या बाहेर नगरसेवक ज्या गाडीतून उतरतात ते बघितलं तरी कळेल. मला बोलू तर द्या, वाघमारे मला बोलू द्या. तुमचं मी ऐकलं, वाघमारे तुमचं ऐकलं मी, मला बोलू द्या. या ठिकाणी तुम्ही खड्ड्यांच्या बाबतीत उल्लेख केला. 33 कोटीचा जो हे होता त्यावेळी आपले विरोधी पक्षनेते देखील बसले होते स्टँडिंग मध्ये, ते बाहेर का गेले याचा देखील विचार करायला पाहिजे. केवळ लोकांना दुःखाची दिशाभूल करणं उचित नाही. या ठिकाणी कोर्टाने आदेश दिला असेल म्हटलं त्याचं कारण नव्हतं. त्या ठिकाणी जे प्रोजेक्ट राबवले जातात जे मुंबई महानगरपालिका प्रशासन राबवतं, प्रस्ताव प्रशासन बनवत असताना आयुक्तांनी खात्री घेतली की हा अजूनपर्यंत कोर्टाने त्यांना केलेलं नाहीये. या कामाची जबाबदारी पूर्ण आम्ही घेऊ आणि करून देऊ, त्याच्यामुळे तो पास झाला. ठीक आहे, छोटासा ब्रेक घेतो. छोटासा ब्रेक नंतर आपण ही सगळी चर्चा पुढे चालू ठेवू. छोटासा ब्रेक नंतर परत भेटू.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या भाजप सेनेच्या एकूण सगळ्या अंतर्गत सुंदोपसुंदोविषयी आपण बोलतोय. प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया सुरुवातीला घेऊ आणि मग चर्चेकडे जाऊ. अरुण दौंगे ते म्हणतात की भाजपनं सेनेवर सोडलेला बाण बोथट असून मुख्यमंत्र्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. अमित पाटील आहेत ते म्हणतात की सेना भाजपच्या नाटकांना मुंबईकरांनी भुलू नये. मुंबईत हेच दोघे सत्तेत आहेत, त्यापेक्षा मनसेला संधी द्या. बहुतेक मनसेचे कार्यकर्ते दिसत आहेत, अशा प्रकारचं आवाहन करतायत. अनिल जाधव आहेत ते म्हणतात की मुंबई महापालिकेत गेली 15 वर्ष भाजपही सत्तेत आहे, मग इतके दिवस भाजप सदस्य आणि नेते मूग गिळून का गप्प बसले. अमोल तावरे ते म्हणतात की निवडणुका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप होणारच, पण त्याची पातळी मात्र खाली जाता कामा नये. हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं, किंबहुना सगळ्याच. सचिन मिरगे म्हणतात की मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हा सेनेवरच निशाण आहे आणि तो बरोबर आहे. त्यामुळे आता पुढे काय काय होतं ते बघायला लागेल. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी मुंबई महापालिकेत बाळानर शिवसेना भाजप कल्याण डोंबिवलीमध्ये जो फॉर्म्युला राबवत होतं तोच फॉर्म्युला इथं राबवू पाहत आहे. दोघंही भांडायचं जोरात, इतके टोकाचं भांडायचं की सत्तेसाठी पुन्हा एकत्र यायचं. 4 जागा तुझ्या पदरात, 4 जागा माझ्या पदरात, बाकीच्यांचं काय व्हायचं ते होऊ दे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना भाजपची सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख किंवा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे किंवा BJP यांच्या माध्यमातून जे काही कामं चालू आहेत तर ते जनतेच्या समोर आहेत आणि खऱ्या अर्थाने जनतेला जे पाहिजे आहे ते देण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. मी शिवसैनिक आहे, शिवसेनेच्या मध्ये मला काम करायचं आहे, शिवसेनेमध्ये यंत्रणा जे काम करते ते निश्चितच ते काम होते आणि ते होणार. आणि शेवटी प्रत्येक एकत्र लढणार की वेगळं लढणार, शेवटी कसं आहे, खोरं माती आपल्याकडे जोडतं. मी माझा पक्षाचं सांगेन की 100% शिवसेनेच्या माध्यमातून आमचा पक्ष की शिवसेना लोकांचा विश्वास सार्थकी नक्कीच ठरवणार आणि त्याच्या माध्यमातून गेला जो मागचा प्रत्यय आहे तो पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये दिसणार. जो काम करतो त्याच्या पाठीमागे जनता उभी राहणार, म्हणजे वेगळं लढणार आणि परत एकत्र येणार. काही जरी असलं तरी शेवटी सत्तेमध्ये लोकांची सेवा करत असताना असं आहे असं म्हणायला हरकत नाही. लोकांची सेवा करत असताना जे आम्हाला अपेक्षित आहे तिथे पोहोचायचं आहे ते पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि प्रयत्न आमचा चालू आहे, तो कोण नाकारू शकत नाही. शिरसाट साहेब काय म्हणाल? कल्याण डोंबिवलीमध्ये काही फॉर्म्युला ठरलेला नव्हता. वेगळा लढायचं ठरला होता ना? कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नव्हता. वेगळं लढायचं ठरलं होतं. पहिलं युतीच्या वाटाघाटी झाल्या, चर्चा झाल्या, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा झाल्या, या आपण बघितलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला युती तुटली तेव्हा वेगळं लढायचं ठरलं. असंच करायचं असं ठरवून काही बसलेले नव्हते, जसं पूजेला बसतात ठरवून तसं नव्हतं. आणि नंतर सत्तेसाठीची पूजा प्रत्येक पक्षाने सत्तेसाठीची पूजा बोलूया त्यावेळेची यावेळेची शिवसेनेने किंवा भारतीय जनता पार्टीने पूर्ण बहुमतासाठी पूर्ण प्रयत्न केलेत. दुर्दैवाने कुठल्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि म्हणून नंतर 2 पक्ष एकत्र आलेत आणि त्या युतीचं सरकार आज स्थिती आहे. त्यामुळे आज ठरवून केलेलं आहे आणि आता ठरवून काही होत आहे असं नाही. या महापालिकेत सुद्धा प्रत्येक पक्ष हाच भूमिका घेणार. अगदी मनसेसारखा पक्ष घ्या, म्हणजे ज्याचा किती गणित मांडायचा प्रश्न असेल. राष्ट्रवादी घ्या, आज 14 आहेत, उद्या किती राहतील माहित नाही, परंतु ते सुद्धा सत्ता मिळवण्यासाठीच लढणार. सत्ता आम्हाला नको आहे, आम्हाला 5च नगरसेवक पाहिजे म्हणून कोणी लढत नसतं. भारतीय जनता पार्टी 100% भाजपासाठी लढणार. पण हे लढत असताना म्हणजे शिवसेना बरोबर येणार नाही हे स्पष्ट आहे. प्रत्येक 114+ ची घोषणा काल तुम्ही दिली, म्हणजे सेना बरोबर नाही. कार्यकर्त्यांची भावना आहे, निश्चितपणे आहे. कार्यकर्त्यांची भावना षण्मुखानंदमध्ये जो अथांग महासागर उसळला होता, जो उत्साह सळसळत होता, मुख्यमंत्र्यांचं विकास पर्वाचं कमळ जे उधळत होते त्यातनं सगळे बाण सुटत होते आणि ती जी विकासाची कमळं उधळत असताना त्यावेळेला कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने म्हटलं आम्ही आमचा महापौर येणार. तर हे स्वाभाविक आहे. मला आतापर्यंत देशाची भूमिका नाही, पक्षाची भूमिका नाही. पक्षाची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं, महापौर भाजपचा होणार ही स्पष्ट भूमिका. आमच्या पक्षाची भूमिका प्रेसिडेंट प्रिसाइड्स, कमिटी डिसाइड्स. अवर प्रेसिडेंट विल प्रिसाइड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रिसाइड करतील,
मुंबई प्रदेशाचे प्रिसाइड करतील, कमिटी डिसाईड करेल, युती करायची नाही करायची, स्वबळावर लढायचं, सगळं लढायचं, काय लढायचं. कार्यकर्त्यांची भावना आहे महापौर भाजपचा असला पाहिजे, म्हणजे स्वबळावर लढायचं. नाही नाही, बरोबर आहे त्यांचं बरोबर. म्हणजे त्यांनी आता जे विवेचन केलं त्याच्यात मला एक वाक्य खूप आवडलं त्यांचं. ते म्हणाले की षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यकर्त्यांचा महासागर उसळला होता. म्हणजे मी आतापर्यंत शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा किंवा अन्य कुठल्या पक्षाचा असा महासागर उसळला असं मी वाचलेलं होतं किंवा ऐकलेलं होतं. पण पहिल्यांदाच मला षण्मुखानंद मध्ये सुद्धा महासागर उसळू शकतो आणि त्याच्यात कमळं फुलू शकतात. हे सुद्धा एक वेगळ्या परिवर्तनाची ही नांदी आहे. लाटांची उंची असते ना 5 मीटर लाटा, बरोबर नाही 100%. माझा आक्षेप नाही लाटा. मी त्याचं म्हणजे मी मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं त्याबद्दल मी म्हणालो, माझा त्याबद्दल आक्षेप काहीच नाहीये. फक्त या दोन्ही पक्ष, राजेंद्र तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीने वातावरण तापलं होतं आणि ज्या पद्धतीने लोकांना वाटत असताना हे दोन पक्ष वेगळ्या भूमिका घेऊन वेगळ्या पद्धतीने लढले, त्या परस्पर विरोधी लढाईमध्ये एकमेकांवर जे आरोप प्रत्यारोप केले ते सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. म्हणजे एकीकडे सत्तेत बसायचं आणि दुसरीकडे अधिक सत्ता मिळवण्यासाठी विरोधाचा एक वेगळा आव आणायचा. हे जे सगळं आहे म्हणजे राजकारण आता किती वेगळ्या पद्धतीने लढलं जातं. आजही शिवसेना भाजप राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत आहे, परंतु त्यांना अधिक त्यांची सत्ता प्रबळ करायची आहे. त्यासाठी पुन्हा एकदा ते एकमेकांच्या विरोधात लढायला तयार झालेले आहेत. म्हणजे मला तरी एक इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रतिनिधी आहेत म्हणून आवर्जून ती गोष्ट सांगावीशी वाटते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची विरोध करण्याची जी क्षमता होती ती कमी झाली की काय, म्हणून हे दोन्ही पक्ष कधी सत्ताधारी तर कधी विरोधकाच्या भूमिकेत सोयीच्या पद्धतीने लढताना दिसतात. मला दोघांना म्हणजे राजूजी तुम्हाला आणि विद्याताईंना हा प्रश्न विचारायचा वाटतो. विद्याताई, नाही मला म्हणायचे आम्ही विरोधक आहोत, आम्ही लढतोच आहोत त्यांच्या विरोधात, पण ते दोघंच इतके एकमेकांविरोधात बोलतात की आमचं काय कुठले दबलं जातंय बोलणं. म्हणजे कालच्या सभेमध्ये तर भाजपने स्वतःला महाभारतातली मुख्यमंत्र्यांना श्रीकृष्णाची उपमा दिली आणि आशिष शेलारांनी स्वतःला पांडव म्हणजे आणि शिवसेनेला राक्षस, आणि तोही राक्षस म्हणजे छोटा राक्षस. आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्याला बाटलीत भरून टाका. जरा बोलू द्या. आम्ही चॅनलवर बघितलेलं आहे. आम्ही पांडव सेनेत आहोत. शिवसाहेब नेमकं हेच होत आहे, तुम्हीच सगळे बोलताय, विरोधकांचा आवाजच कुठे येत नाही, त्यांना असं बोलू द्या. म्हणजे ती की शिवसेनेला राक्षस तोही छोटा राक्षस आणि त्याच्यावर नाव घालून तुम्हाला मोठं केलंय आम्ही, आणि आता श्रीकृष्णाने पुन्हा त्या राक्षसाला छोटं करावं आणि बाटलीत बंद करून टाकावं. पण मला त्याबरोबरच त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जे रस्त्यावरचे खड्डे असतील किंवा रस्त्यावरची नालेसफाई असेल, अनधिकृत बांधकामं असतील, याच्यामध्ये तुम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहात. त्यामुळे बाटलीत भरायचं असेल ना तर तुम्हाला दोघांनाही बाटलीत भरायचं काम आहे. मुंबईकर येता मतदान करणारे आणि तुमच्या विरोधात करणारे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. डॉक्टर वाघमारे, मी तुम्हाला तुमच्या राजेंद्रजी कसं चाललंय की विधानसभेच्या वेळी लोकांना वाटलं होतं की ठीक आहे यांच्यात भांडणं झालीत, खऱ्या अर्थाने वेगळे होऊन लढतायत. त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली नंतर लोकांना शंका आली होती की खरंच असेल का किंवा नसेल का. पण कल्याण डोंबिवलीच्या रिझल्ट नंतर ज्यावेळी गळ्यात गळा घालून यांनी सत्ता स्वीकारली त्यावेळी लोकांना हे कळून चुकलं की यांचं हे नाटक आहे आणि हा एक चांगला पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये हे दोन्ही पक्षाचे नेते अगदी चांगल्या पद्धतीने काम करतायत. आज ज्यावेळी एकमेकाचा बाप काढला यांनी एकमेकाला गब्बर सिंग पासून खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मातोश्री आणि मातोश्रीच्या बंगल्यापर्यंत त्यांच्या पीए पर्यंत लाच आणि भ्रष्टाचार होतो असे आरोप झाले. आता एवढं झाल्यानंतर प्रश्न असा आहे की बीजेपीचा आणि शिवसेनेचा रस्त्यावरचा कार्यकर्ता हा पेटून उठलेला तुम्हाला दिसतोय का, तर दिसत नाही. जर शिवसेनेवर अशी टीका झाली असती याच्यापूर्वी तर शिवसैनिकांनी त्या नेत्याला आणि त्या माणसाला
या मुंबईत फिरणं मुश्किल करून ठेवलं असतं. अहो, उद्या हे मंत्री दिसतंय का मंडळाची आपल्याला? शपथविधी आहे तर म्हणून दिसत गप्प नाही. बसलेत. याचं कारण असं आहे राजेंद्रजी, याचं कारण असं आहे, कार्यकर्ते आणि जनता हे समजून चुकलेले आहेत की ही सगळी नाटकं आहेत, याच्यात आपलं डोकं फोडून आपण घेता कामा नये. एअर कंडिशन केबिन मध्ये नेते अगदी एकत्र बसून काम करतायत, त्यांना कार्यकर्त्यांचं काही पडलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण उगाच दगड उचलून आशिष शेलारवर बँड्रामध्ये दगडफेक करावी आणि केस घ्यावी असं एकाही शिवसैनिकाला वाटत नाही. कारण मुंबईच्या वाताहतीवर बोला, आशिष शेलारवर बोला, मुंबईच्या वाताहतीवर बोला, तुम्ही केलेल्या वाताहतीवर बोला. त्याच पद्धतीने बीजेपीचे लोक आहेत. बीजेपीकडे तर कार्यकर्तेच नाहीत. बीजेपीचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या सगळ्यांमधून आयात केलेल्या नेत्यांमधून आणि कार्यकर्त्यांमधून झालेला पक्ष आहे. त्याच्यामुळे यांच्याकडे अर्धी चड्डीवाली सोडले तर बाकी कोणी कार्यकर्ते नाही. डॉक्टर, त्याच्यामुळे ते काय रस्त्यावर येऊ शकत नाहीत. डॉक्टर, आणि या जनतेच्या हे लक्षात आलंय. डॉक्टर, एक मुद्दा आहे आणि यांच्या राजेंद्रजी एक मिनिट, एक मुद्दा आहे कार्यकर्ते ऐका ना कार्यकर्त्यांचं ज्या प्रकारे सगळं मूल्यमापन चाललंय ना, त्यामुळे जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा कुणाकडे किती उरतील कार्यकर्ते याचं मात्र मोजमाप करावं लागणार आहे. इतकी सगळी पळापळ सगळ्याच पक्षातनं सुरू झालेली आहे. बाळानर, मी येतो एक मिनिट डॉक्टर तुमच्याकडे येतो एक मिनिट बाळानर. या ठिकाणी आता डॉक्टर अकबर एक मिनिट बोला. मुंबई शहरामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून काय होईल, शिवसेना आणि शिवसेनेचं काम हे मुंबईभर सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कार्यकर्ता कोण आहे, कार्यकर्ता काय करतोय. आणि शेवटी शिवसेने नेहमी दोस्ती किंवा जी मैत्री आहे ही मैत्री जपलेली आहे. आणि जेव्हा मैत्रीच्या पलीकडचा भाग जाईल तेव्हा निर्णय घ्यायसाठी उद्धव साहेब ठाकरे हे सक्षम आहेत आणि ते घेतील. तो आदेश तो पाळणं नक्की होणार. पण आज इथले शिवसैनिकाची भूमिका आहे. वाघमारे साहेब ऐका, आज वाघमारे साहेब तुम्ही आज उल्लेख करू नका, तुम्ही बोलूच नका. तुमच्याकडे आज बोलायला विषयच नाहीये. वाघमारे तुमच्याकडे बोलायला विषयच नाही. तुम्ही काय केलं याच्या 15 वर्षापूर्वी जनतेने मुंबईकरांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मुंबईकरांची सगळी हाल आहे. त्याचा विचार तुम्ही करू नका. शिवसेना कुठल्याही प्रकारे जी आक्रमकता कमी झालेली नाही, वेळ येईल तेव्हा ती निश्चित दाखवून दिली जाईल. चालणार नाही. बोलू तर द्या. आमचं आहे का या ठिकाणी खड्ड्यांचा उल्लेख केला, 15 वर्ष तुमचं शासन सत्तेमध्ये आहे. मुंबई शहरामध्ये 1900 किलोमीटर रस्ते ऐकायची मानसिकता ठेवा आणि ऐकत नाही म्हणून मुंबई शहरामध्ये जवळजवळ 2000 किलोमीटर रस्ते आहेत आणि त्याच्यामध्ये 1300 किलोमीटर रस्ते मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये. आज ज्या ठिकाणी खड्डे जास्त पडले ते रस्ते अगोदर 15 वर्षांपासून कोणाच्या ताब्यामध्ये होते ते बघा. दोन मिनिटं त्यांना बोलू तर द्या. किती खड्डे पडलेले तुमच्याने ऐकला तर ऐका. तुमच्या ऐकायची मानसिकता नाही म्हणून तुम्हाला स्वीकारलाय. तुम्ही जे काही करू शकले नाही आम्ही करतोय आणि ते बघवत नसेल तर मला वाटतं ते आता जर ऐकायची भावना ठेवा. या ठिकाणी मुंबई शहरामध्ये जवळजवळ 2000 किलोमीटर रस्ते आहेत. 1300 किलोमीटर मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत. रस्त्याची राजू वाघमारे, आपली चर्चा चालू आहे. बाळा नर बोलताय, तुम्ही त्याच्या आधी बोलून झालेला आहे. कृपा करून त्यांचं बोलणं त्यांना बोलू तर द्या. या ठिकाणी मुंबई शहरामध्ये रस्त्यांचा विषय आला. 2000 किलोमीटर रस्ते आहेत, 1900 किलोमीटर रस्ते आहेत. 1300 किलोमीटर मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत आणि 600 किलोमीटर विविध प्राधिकरणाचे आहेत. आज तुम्ही आलेख घ्या, या पश्चिम द्रुतगती मार्ग घ्या, पूर्व द्रुतगती मार्ग घ्या, MIDCच्या अखत्यारीतले रस्ते घ्या, MMIDच्या अखत्यारीतले रस्ते घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन बघा आणि त्याचा आलेख समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर तुमचा रोख ठेवा. मी निश्चित सांगेन, आज बांद्र्यापासून जर दहिसरपर्यंत जायचं असेल, जोगेश्वरी जायचं असेल, रस्त्यांचा प्रवास नंतर करू. निवडणूक स्वबळावर की एकत्र उत्तर 4 महिन्यामध्ये जी परिस्थिती येईल,
दोस्ती तर आता झाली आहे, 4 महिन्याचं काय करायचं? आणि त्या ठिकाणी शिवसेना संपूर्णपणे स्वतः आता झाली आहे, 4 महिने अजून किती वाट बघणार आहे? येणारा महापौर परिस्थिती अशी आली आहे, अपेक्षित कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही, 2 मंत्रिपद राज्य मंत्रिपदावर तुम्हाला गपचूप स्वीकारावं लागलं. केंद्रात तुम्ही सहभागी होणार नव्हता, शेवटी तडजोड केली. तुम्ही असं आता तडजोडच करणार की स्वबळावर जाणार? जेव्हा 2 आमदार तिथपासून बीजेपीची दोस्ती आहे, बीजेपीची मैत्री आहे, आज देखील आमचा निभावायचा प्रयत्न आहे. पण याच्या पुढे जर ती भूमिका पुढे बदलली तर शिवसेनेचा निश्चितच याच्या पुढे महापौर मुंबईमध्ये असेल हा शिवसेनेचाच असेल, ही प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. आणि त्याच्यामुळे उद्या येणारा 2017ची निवडणूक आहे त्याच्यामध्ये मुंबई शहरामध्ये हा शिवसेनेचाच महापौर बसणार आहे. ठीक आहे, शेवटी भाई सर काय म्हणाल की ज्या पद्धतीने सगळं कल्याण डोंबिवली फॉर्म्युला आणि आताची इथली परिस्थिती एकत्र जातील की स्वबळावर लढतील? नाही, या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून स्वबळावरच जाण्याचा निर्णय होणार आहे. आणि मला असं दिसतं की काँग्रेस राष्ट्रवादी हे सुद्धा स्वबळावर जातील, शिवसेना भाजप हे सुद्धा स्वबळावर जातील. म्हणजे या आगामी निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बहुरंगी लढतीला सामोरं जावं लागणार आहे मुंबईकरांना. आणि या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळी राजकारण होणार आहेत त्या राजकारणांचा सुद्धा सामना सर्वसामान्य मुंबईकरांना करावा लागणार आहे. आज आपण पाहतोय की बदलती राजकीय पार्श्वभूमी ही सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना बगल देणारी बनत चाललेली आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत ते जो पक्ष सोडवेल त्याला सर्वसामान्य जनता मतं देईल किंवा त्याला सर्वसामान्य जनता सत्ता देईल, ही आतापर्यंतची सूत्र होती. जसं बाळानर यांनी सांगितलं की राजकारणाचे संदर्भ बदलत चाललेले आहेत, निवडणुकीच्या प्रक्रियेमधलं पैशाचं स्थान सुद्धा महत्वाचं होत चाललेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला दिसतं की मुंबई महापालिका ताब्यात असणं हे प्रत्येक राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्वाचं बनलेलं आहे. त्यामुळे सत्तेचा घोडा बाजार, सत्तेचा सौदा हा खूप मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना पाहायला मिळेल. फक्त याचं एकच गोष्टीचं वाईट वाटतं की सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, विकासासाठी, त्याचं जीवन सुखी आणि सुलभ व्हावं यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत किंवा त्यासाठीची जी योजना असली पाहिजे त्या योजनेसाठीचा वेळ या लोकांना लाभो एवढीच आपण प्रार्थना करू शकतो. कारण आज ज्या पद्धतीने संपूर्ण सर्व स्तरावर राजकारण गेलेलं आपल्याला दिसतं, विशेषतः शहरातलं राजकारण, नगरसेवकांचं वागणं, नगरसेवकांची कार्यपद्धती, नगरसेवकांच्या अवतीभोवती असणारे गोतावळे, हे सगळं सर्वसामान्य माणूस बघतो, त्यांची बदललेली जीवनशैली बघतो. या सगळ्याचा विचार या सर्वच राजकीय पक्षांनी जर केला असता तर आज ही वेळ आलेली नसती. आणि मुंबई जी खड्ड्यामध्ये गेलेली आहे, मुंबई जी नाल्यांच्या घाण पाण्यामध्ये वाहून जाताना आपल्याला दिसते, मुंबई ज्या पद्धतीने म्हणजे एकीकडे आपण कलकत्त्याला डेड सिटी म्हणत होतो पण मुंबई सुद्धा तशा मृतावस्थेकडे चाललेली आपल्याला दिसते. आज ज्या प्रकारे मुंबई हे टोलेजंग इमारतींचं शहर बनत गेलेलं आहे, या टोलेजंग इमारतीतील सेवेज असेल, पाणी पुरवठा असेल, याच्या रचनेचा विचार कोणी केलाय, किती केलाय याबद्दल कोणीच बोलताना आपल्याला दिसत नाही. इथल्या ट्रान्सपोर्टेशनचा विचार कोणी किती केलाय कोणी बोलत नाही. पार्किंगचा विचार कोणी किती केलाय काही कोणाला ठाऊक नाही. हे सगळं जे आहे याचे दुष्परिणाम सर्वसामान्य माणूस भोगतो. त्या सर्वसामान्य माणसाला जाग आणण्यासाठी जर हे सर्व राजकीय पक्ष आतापासून सजग झाले तर मला असं वाटतं की आगामी निवडणुकीचं काहीतरी सार्थक होईल. अगदी खरं की या सगळ्या गोष्टीची जाण राहिली तरच आगामी निवडणुकीचं सार्थक होईल. पण ज्या प्रकारे सगळ्या आता गोष्टी समोर आल्या, धन्यवाद सगळ्यांचे. आपला वेळ संपलाय पण याची चर्चा परत पुढे होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण करत राहणार आहोत. पण प्रत्येक पक्ष निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझ्या संख्येबळ किती वाढवता येईल यातली म्यानातली तलवार काढून परतण्याचा प्रयत्न करतोय. पण शेवटी तेच होणार आहे, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. त्यामुळे माळ कुणाच्या गळ्यात पडते हे शेवटी निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. जस्ट थांबू, पाहा बघता IPL.